4 देशी बनावटीची पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि एक मॅगझिनसह 2,50,000 रुपये किमतीच्या प्राणघातक शस्त्रसाठा ईश्वरपूर पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी साहिल मोहन मिसाळ वय 26 राहणार कासेगाव तालुका वाळवा याला अटक करण्यात आली। बुधवारी रात्री पेठ नेरले महामार्गावरील एका पेट्रोल पंपाच्या बाजूला एकाच जेरबंद करत शेतात लपवून ठेवलेला हा शस्त्रसाठा पकडलाय। साहिल मोहन मिसाळ वय 26 राहणार कासेगाव तालुका वाळवा आणि सोहेल तांबोळी राहणार मंगळवार पेठ कराड अशी दोघा शस्त्र तस्करी करणाऱ्या संशयितांची नावे आहेत। यातील साहिल मिसाळ याला अटक करण्यात आली असून त्याचा कराड येथील साथीदार सोहेल तांबोळी पसार झालाय। जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक अरुण पाटील यांनी भेट देत या कारवाईची माहिती घेतली। तसेच वरील दोघांकडे कसून चौकशी केली। एकाच वेळी 4 पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्याची कामगिरी केल्याबद्दल घुगे यांनी निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पथकातील कर्मचारी वर्गाचं अभिनंदन केले। मिसाळ हा नेरले बाजूच्या एका पेट्रोल पंप परिसरात संशयीरित्या थांबला होता। पथकाने रात्री गस्ती दरम्यान त्याला हटकल्यावर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केलाय। मात्र पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद करत चौकशी केली असता त्याने तांबोळी याच्याकडून आणलेला आणि बाजूच्या शेतात लपवून ठेवलेला हा शस्त्रसाठा पोलिसांच्या हवाली केलाय। बुधवारी रात्री 11च्या सुमारास ही कारवाई झाली। हवालदार अमोल सावंत यांनी दोघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमाखाली फिर्याद दिली। पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांसह त्याची खरेदी विक्री करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या वर्तुळात खळबळ उडाली।